तर नमस्कार मंडळी, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की आमच्या दोघांचंही लव्ह मॅरेज आहे म्हणून. आणि लव्ह मॅरेज म्हणलं की कोणतेच परिवारवाले ना होकार देत नाही. जास्त करून आहे ना मुलींच्या घरच्यांना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असतो की लव्ह मॅरेज नको म्हणून. आणि प्रॉब्लेममध्ये बरेचसे प्रॉब्लेम होते, पण सगळ्यात जो मेन प्रॉब्लेम होता ना तो होता म्हणजे माझं घर. हम्म, माझं घर एक छोटेस आहे, तुम्हाला दाखवतो. इकडे दाखव. हे माझं घर आहे. 15 बाय 20 ची खोली होती. दिसते का? दिवाण पण इथं आहे. म्हणजे इथं किचन होतं, इथं दिवाण, इथं मी झोपायचो, इथं TV. म्हणजे एवढ्या सगळ्या छोट्याशा घरात दिवस काढलेत आम्ही. मग त्यामुळं लग्न जमत नव्हतं. ती परिस्थिती आता नाहीये. आता सगळं चेंज झालंय. आधी सगळे लोक नाव ठेवायचे खूप गरीब आहे म्हणून, नाही तर एक लोक नाव ठेवायचे गरीब आहे. मग नंतर ठरवलं की हिसोबत लग्न करायचं म्हणलं की आपल्याला स्वतःचं घर काही पाहिजे. ना काही करावंच लागन आणि स्वतःचं घर कसं पण करून बनावंच लागन म्हणून. मग घर बांधवायला सुरुवात केली. मनात ठाम असा निर्णय केला की घर बांधायचं आहे. मग मी लोन वगैरे बघितलं, नाही का, लोनची प्रोसेस चालू केली. तेव्हा पण खूप प्रॉब्लेम आले. लोन म्हणलं की त्यात पण खूप अडचणी येतात आणि बाकी पण काय काय झालं. नंतर कर्ज बिर्ज फेडाफेडी, म्हणजे एक डोक्याला खूप त्रास होता माझा. हेडक असतो की लोन घेतलं तर त्याचं पण खूप हे असतं. नंतर कसे बसे पैसे जमा केले, घराचं काम सुरू केलं. नंतर जे ठेकेदारला काम दिलं तर उक्त काम, तो होता बाहेरचा बिहार टाईप, तिकडं त्या गावातला होता. त्याला आपण उचल दिली काय 4-5 लाख रुपये दिलते, म्हणजे ॲडव्हान्स घ्या, तुम्ही सगळं घर बांधून द्या. पण एक दिवस काय आलं, त्यांनी 2-4 दिवस काम केलं आणि डायरेक्ट तो गायब झाला. त्याच्या गावाकडे निघून गेला. म्हणजे 4 ते 5 लाखाचं एवढं मोठं नुकसान झालं. म्हणजे घर जे बांधायला अडचणी येतात ना, त्या आम्हाला लोकांना थोड्याशा येत असतात, पण आम्हाला भरभरून त्या पण अडचणी चालूच होत्या. मग सगळ्यांचं डोकं बंद पडलं. आता सगळं म्हणजे इतके कसे पैसे जमा केले आणि त्याच्यात असा मोठा प्रॉब्लेम झाला. मग सगळं असं डोकंच बंद पडलं. मी टेन्शन घेतलं. मग मी रडत बसलो होतो. तर मम्मीने विचारलं का रडतोय, का टेन्शन घेतलंय. तर मम्मीला मी सांगितलं की असा प्रॉब्लेम झाला आहे. तर मग त्या आम्हाला काय म्हणल्या की ना तुम्ही एखाद्या चांगल्या ॲस्ट्रोलॉजरशी बोलून बघा. पण आम्हाला दोघांना पण आहे ना ॲस्ट्रोलॉजीवर अजिबात विश्वास नव्हता. तर मग तसेच 2-3 दिवस होऊन गेले. त्यानंतर मग आम्ही ठरवलंच की काही नाही होते तर काहीतरी आम्हाला सोल्युशन मिळेल म्हणून. मग काय केलं, आम्ही ॲस्ट्रोटॉक ॲप डाउनलोड केलं, ॲस्ट्रोलॉजरशी बोललो म्हणजे आम्ही फक्त आहे ना त्यांना टाइम आणि डेट दिली होती, बर्थ डेट, जन्मतारीख. हां. त्याच्यानंतर आहे ना ते आम्हाला डायरेक्ट बोलले की तुमचे पैसे कुठे अटकलेले आहेत का, किंवा तुम्हाला घरकामामध्ये अडचणी येऊ राहिल्यात का. तर हे ऐकूनच ना आम्हाला खूप मोठा धक्का बसला की एवढं सगळं त्यांना कसं माहीत म्हणून, नाही का. ह्या सगळ्या गोष्टी तर आम्हाला तिघा-चौघांनाच माहिती आहेत आणि त्यांना कसं माहीत झालं. तर ते ऐकून आहे ना आम्हाला खरंच खूप त्यांच्यावर विश्वास बसला. मेन म्हणजे ॲस्ट्रोटॉक ॲपवर विश्वास बसला. मग आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या काय प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी सगळं सविस्तर त्याचं आम्हाला उत्तर दिली आणि 9 दिवसाचा उपाय त्यांनी सांगितला की असं करा म्हणून. आम्ही ते केलं आणि त्यांनी तारीख पण सांगितली की कोणत्या तारखेपासून तुमचं घर वगैरे स्टार्ट होणार आहे काय. आणि त्या तारखेपासून खरंच आमचं घर वगैरे हे बांधकाम वगैरे परत सुरू झालं आणि आज इथपर्यंत पोहोचलंय की आता फक्त थोडंफारच राहिलेलं आहे. म्हणजे एकदम ज्यावेळेस फक्त खालचा फ्लोर झालेला होता त्यावेळेसच आम्हाला बऱ्याचशा अडचणी चालू होत्या आणि आता वरचा फ्लोर वगैरे सगळं झालंय. तर खरंच आम्हाला आहे ना ॲस्ट्रोटॉक ॲपवर खूपच विश्वास बसला. जर आम्हाला अजून पण काही अडचणी आल्या ना, आम्ही त्यांच्यासोबत डायरेक्ट बोलतो, नाही का. जर तुम्हालाही कुठं शैक्षणिक कामात, कुठं व्यवहारात काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही पण डायरेक्ट ॲस्ट्रोटॉक ॲप घेऊन तुम्ही त्यांच्यासोबत बोलू शकता. आणि याची लिंक आम्ही इथं डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तिथून तुम्ही डाउनलोड करा. म्हणजे तुम्हाला पहिली चॅट फ्रीमध्ये भेटेल. किंवा तुमची काही पण मॅरिड लाईफमध्ये काही प्रॉब्लेम असतात, सगळ्यांना वेगळे प्रॉब्लेम चालूच असतात. आता आमची लाईफ पण सगळ्यांना वाटत होती की खूप चांगली चालू आहे, खूप म्हणजे काहीच अडचणी वगैरे काहीच नसतात. पण सगळ्यांची लाईफमध्ये ना दिसायला सगळ्यांची लाईफ भारीच असते, पण ज्याला त्याला त्याच्या अडचणी माहीत असतात. पण आता अडचणीचं सोल्युशन भेटलंय आम्हाला आणि जेव्हा पण आम्हाला अडचणी येतात आम्ही तर आता ॲस्ट्रोटॉकवरच बोलत असतो.
माझ्या तर अडचण संपल्या आता. आधी घराचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे बायको भेटत नव्हती. म्हणजे लव्ह मॅरेजचा म्हणजे प्रॉब्लेम मी होता. भेटत नव्हते, बाकीच्या भेटत होत्या यांना. बाकीच्या भरपूर मुलीचे स्थळ वगैरे चालू होते. हा, मग पण सगळं आता यांना सगळं मीच चेंज करत झालं. होते. आधी गरीब परिस्थिती, छोटस घर, लोक नाव ठेवायची, भावकी नाव ठेवायची. मग आता सगळं चेंज झालंय. आता एवढा आता मोठा बळच पाहुणे येतात घरी, बसतात, किती झालं तुमचं काम, आणि काय काय तर जळके असे आहेत ना, ते विचारित सुद्धा नाही की नाही का तुमचं घरकाम झालंय का, काय कुठपर्यंत पोहोचलंय काय. आणि ज्यावेळेस आमचं घर नव्हतं ना, त्यावेळेस माझ्या सासूबाई ज्याचं पण घर चालू असायचं ना, म्हणजे ज्यांचं पण नातेवाईकांचं त्यांचं, तर त्यांना त्या विचारायच्या की तुमचं घर काम कुठपर्यंत पोहोचलंय, किंवा त्यांच्या घरी वगैरे बघून यायच्या. आणि आता आमचं एवढं झालंय तरी कुणी बघायला येत नाही, काय नाही का. ना तर आता लोक जायला लागले. आता मी काय आहे, थोडं पाणी मारायचं. सकाळी आलो नव्हतो पाणी मारायला, खूप ऊन आहे. आता उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळं घराला 2 टाइम पाणी मारावं लागतंय. आणि ही कधी मदत नाही करत बरं का. इकडे येऊन कधी पाणी मारलं नाही तिने की माझं घर आहे ना, मी फर्स्ट टाइम जेव्हा यांचं थोडंफार दुखत होतं, तर त्यावेळेस आहे ना मी पाणी मारायला आलते. तर ते मोटरचं जे बटन आहे ना, ते हिला मोटर चालूच करता येत नाही. परत आली अशीच नाही, की मला मोटर मी चालू ते ग्रीन कलरचं बटन चालू केलं, पण हा. ते काय चालू होतच नव्हतं. मग मी काय करणार, हो. मला येतच नाही, तर मग मी काय करणार. मला फोन पण नाही केला की असं असं होतंय भाऊ, तुम्ही काय करू. झोपले होते, म्हणलं नको नवऱ्याला डिस्टर्ब, नवऱ्याचं दुखत आहे. मग कसं बरं. आता म्हणजे तुम्ही काळजी एक केली मिनिट, तरी आता काय यांना फायदा क्वेश्चन एक, तुम्ही पण असं म्हणजे घर बांधकाम केलंच असेल ना. आता सगळ्यात मेन म्हणजे काय काम असतं, पाणी मारावं. तर 2 टाइम पाणी मारणं सोपं आहे का. ते काम करा, आपलं काम सोडून इथं पाणी मारायचं 1 तास, म्हणजे टाइमच भेटत नाही. त्याच्यात वेळ काढून सगळं करायचं म्हणजे सोपं नाही आहे. ते तर आहे. त्याच्यामुळे बायकोला काही काम नसतं, एखाद्या वेळेस आलं पाहिजे संध्याकाळी सकाळी पाणी मारायला. मला काही काम नसतं, हिला स्वयंपाकाचं काम म्हणजे करतं. मग काम कोण करतं. म्हणजे मलाच काही काम नसतं, बघितलं का. हे असं असतात नवरे, की बायकांना काही काम नसतं. लव्ह मॅरेज असू किंवा अरेंज असू, सगळं सेमच. हे नवरा असाच असणार नाही आहे. सगळ्यांचं सांगते मी, सगळ्यांचे नवरे असेच असतात. आता तुम्हाला पण दाखवतो हिला पाणी मारतोय. मोटर चालू करतो आता मी. मला सांगू, हे सगळे कॉलम आहेत ना बाहेरचे, ते सगळं पाणी मार. ते कॉलम काय असतं ते नाही माहित मला. हे तू पाणी मारायचं काम कर का. अरे नीट मार. नीटच तर मारते. उन्हाळा आहे का, झालं थोडं भिजलं तर. थांब, तुला भेटू का मग. नाही नाही, मी ऑलरेडी माझी साडी भिजूच राहिली. इकडं मार. हे पण कॉलमच आहे ना. जुने झाले कॉलम, म्हणजे नवीन बांधकाम असतं ना, तिथं मारतात पाणी. तू असं दाखवा बंगल्याला मारशील पाणी रोज. हे 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 मीठ तिकडे मारायचं अजून लास्टला. हे पण नवीन आहे ना पण. हा हा, भिजली बाई. हा, बस का. हा पाणी मारायचं कधी माहित आहे की नाही. हा, नाही माहिती मला. माझ्या सासऱ्यांनी आयतं घर घेतलं होतं ना, त्यांनी असं बांधून नाही ठेवलं. आयतं घेतलं होतं, सोप्पा का, म्हणजे त्यांना कष्ट नव्हतं ना. पाणी मारा. हा, कष्ट नव्हतं करायची. वायरीवर कुठं मारता, चिटकताना. नाही 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 ना. बघितलं का, सगळं भिजून टाकलं मला. हे अवघड आहे. अहो, तिकडे कुठं घेऊन गेले पाईप. मला हे कळत नाही, यांनी खिडक्या एवढ्या मोठ्या काढल्यात, नेमकं खिडक्यातून येऊन जाऊन करायचं का काय ते पण कळत नाही. या रूमला तर 2 आहेत, इकडून एक इकडून एक. हेच वाटतंय आता, इथून खालीवर करायचं. इथूनच यायचं आणि इथूनच जायचं. एक बारकासा जिना लावायचा, तेच करायचं. चोरांना सोपं. सगळी साडी ते भिजवली माझी. ओ, पाणी बॉटल आणा जाऊन, मला लय ताण लागली. बोरचं पाणी मी पिऊ, मला सर्दी होईल. आपलं एक्सपेरिमेंट आहे. काय आपण बोर घेतला, 1 वर्ष झालं बोर घेऊन, अजून कोणीच पाणी नाही पिलं. कसं आहे, खारट एक बोर. म्हणजे मी एक्सपिरियन्स घ्यायला का. हा, पकड.
इकडे पे ना बघू आपण काय आहे? कसं लागतं मला सांग. मला ताणच एवढी आपल्याला लागली. कळलं ना ते ना प्लंबर आहेत ना हा त्यांना सांगावं लागतं पाणी कसं आहे तुमचं. मग तुम्ही प्या ना कारण थोडस. ते त्या हिशोबाने ते प्लंबिंग करते ना ते. तुम्ही प्या ना थोडं. हे आधी तू हा घरची लक्ष्मी तू आहे ना पे. माहिती आहे आपल्याला फिल्टरची सवय आहे. नाही खारट पण नाही. हा? नाही खारट. खरंच सांग गोड आहे. पे ना मग दोन्ही हाताने पे नीट. पहिला हात धुवून घेते. लय एक तर त्याची स्पीड लय जास्त आहे. आमच्या इकडे पाणी लय बर का बोरला. नाही खारट नाही. ए यार खरं सांग. नाही तुम्ही एक गोड पिऊन बघा. नाही हो. खरंच प्या ना. हा. प्या. कसं आहे खरंच कसं आहे गोड आहे ना. फार तर लागलंच नाही खरं पाणी. गोड लागतंय म्हणजे आपल्याला हे घ्यायची गरज नाही. आरो बिरो हा, बरोबर आहे. डायरेक्ट प्यायचं पाणी का. नाकात पाणी गेलं. खरंच गोड पाणी आहे. द्या इकडं पाईप माझ्याकडं. हा भीती का तू. हा हो ए, बस कर सर्दी होईन. तुम्हीच म्हणले पी गार येऊ राहिलंय. बस, असंच म्हणलं तुम्ही. बस बस पकड. पाठी मारायला लागून पाणी मारायला. पकड मोबाईल. हे बघा आत्ता यांनी मला किती भिजवलं परत. आणि आहे ना आता इकडे मागं पाणी मारू राहिलेत. मी आता रुसून चालले घरी आणि गाडी घेऊन जाणार स्कूटी. यांना येऊ दे पायी पायी. मला काय करायचं सगळं भिजवलं खुशाल मला.